श्री गुरुचरित्र मराठी अनुवाद अध्याय 36. परान्न दोष ब्राह्मणांचा आचार धर्म. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, मी तुम्हाला एक घटना सांगतो. त्यावरून अन्नाबद्दल आपण किती जागरूक असलं पाहिजे याची तुम्हाला कल्पना येईल. त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी, बहुश्रुत, वेदाभ्यासी, कर्मठ ब्राह्मण राहत होता. ते कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करत असत. ते कोणाकडेही भोजनात जात नसत. त्यांच्या पत्नी मात्र रागीट व लोभी होत्या. श्रीगुरूंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी समा आराधना असे. तिथे धनिकांनी दिलेल्या पक्वानांच्या मेजवानीचे ब्राह्मणजन तोंड भरून कौतुक करायचे. ते ऐकून त्या ब्राह्मणी व्यथित होत असत आणि आपले पती परान्न घेत नाहीत म्हणून आपल्यालाही सुग्रास अन्न खायला मिळत नाही असे म्हणून त्यांची नेहमी निंदा करत असत. एकदा एका श्रीमंत ब्राह्मणांनी पितृश्राद्धानिमित्त गाणगापुरातील अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते आणि ते वस्त्रासह द्रव्य दक्षिणाही देणार होते. ब्राह्मणींनी आपल्या पतीकडे तेथील मिष्टान्न भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि तुम्हाला यायचं नसेल तर मला तरी जाऊ द्या असा हट्ट धरला. तेव्हा त्यांनी नाईलाजाने परवानगी दिली. त्या भोजनासाठी गेल्या तेव्हा ते धनिक ब्राह्मण म्हणाले, बाई, तुम्ही एकट्या येऊ नका, पतींना बरोबर घेऊन या. तेव्हा त्या मनोमन चरफडल्या आणि पतीमुळे आपले कुटुंबना होते असा विचार करून श्रीगुरूंच्या आश्रमात गेल्या. त्यांना आपली व्यथा सांगितली. त्यावर ते हसले. त्यांनी त्यांच्या पतींना बोलावून घेतले व त्यांना पत्नीसमवेत भोजनास जाण्याची आज्ञा केली. मग ते दाम्पत्य जेवणावळीत गेले. ब्राह्मणी मिष्टान्नावर आनंदाने ताव मारू लागल्या. तेवढ्यात त्यांना एक विलक्षण दृश्य दिसले. त्यात सूक्ष्मदेहाने आलेले कुत्रे व डुकरे पात्रामध्ये तोंड घालून ते अन्न खात आहेत. हे पाहून त्यांना किळस वाटली. त्या अन्न टाकून उठल्या. त्यांचे पतीही उठले. मग ते दोघे श्रीगुरूंपाशी आले. ब्राह्मणींनी त्यांना जे पाहिले ते सांगितले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, बाई, आपले पती परान्न घेत नाहीत म्हणून तुम्ही त्यांना नेहमीच दोष द्यायचात. ते किती चुकीचे होते हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. ते ऐकून ब्राह्मणींना पश्चाताप वाटू लागला. त्यावेळी त्यांच्या दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून त्यांचे पती त्यांच्यावर संतापले होते. श्रीगुरूंनी त्यांचीही समजूत काढली. म्हणाले, अहो, तुम्ही पत्नीच्या इच्छेने तिथे गेला होतात म्हणून तुम्हाला दोष लागत नाही. झालं ते बरंच झालं. आता तुमच्या पत्नी परान्नाचे नाव काढणार नाहीत. परान्न न घेण्याचा तुमचा संकल्प अगदी स्तुत्य आहे. पण पितृकार्य, देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाहीत म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र आडून राहू नका. तुम्ही तिथे गेला नाहीत तर तुम्हाला दोष लागेल. आपले गुरु, शिष्य, वैदिक, ब्राह्मण, मामा, सासरे, भावंडे, सज्जन, गृहस्थ आणि ब्राह्मणा वाचून आडलेले त्यांच्या घरी जेवावे. गायत्री मंत्राचा जप केल्याने परान्न सेवनाचा दोष जातो. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या काळात अन्नसेवन करू नये. स्वयंसूतक असणाऱ्यांकडे जेवू नये. अशा प्रकारे ब्राह्मणांनी आचारधर्म पाळला तर देवही त्यांना वश होतील. पण त्यांनी आचारधर्म सोडल्यामुळेच त्यांना दारिद्र्य आलेले आहे. मग श्रीगुरूंनी ब्राह्मणाच्या आचरणाविषयी सांगितले. ते म्हणाले, ब्राह्मणांनी पहाटेच उठावे. गुरु, त्रिदेव, सूर्य, नवग्रह, सनकादिक ऋषी, नारद, तुंबरू, सिद्धपुरुष, योगीजन, सप्तर्षी, पितृदेवता, इष्टदेवता यांचे स्मरण करावे. प्रातस्मरणाचे श्लोक म्हणावे. लघुशंका, शौच, दंतधवन करावे. हातपाय धुवावे. स्नानापूर्वी, स्नानानंतर, निजण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी व नंतर, जांभई व शिंक आल्यावर, लघुशंका व शौच केल्यावर, वात सारल्यावर, काही अशुभ पाहिल्यावर खाली बसून स्वस्थ चित्ताने आचमन करावे. आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना स्पर्श करावा. ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्नी, वायू, अपोदेवता, चंद्र, सूर्य, इंद्र आणि वरुण या सप्तदेवता सूक्ष्म रूपाने असतात. शौचासाठी नैऋत्येस जावे. त्या समयी डोक्यावर उपरणे घ्यावे. जानवे
उजव्या कानात अडकवावे, मान खाली घालून बसावे, बोलू नये, इकडे तिकडे पाहू नये, सुकलेल्या पालापाचोळ्यावर बसावे, उभ्याने लघुशंका करू नये, शौचासाठी पाणी मिळाले नाही तर अपधर्म म्हणून मृत्तिकेने स्वच्छता करावी. त्यानंतर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हे सांगितले. या अध्यायाची फलश्रुती आहे, पतिनिंदेचा दोष जाईल, स्वधर्म आचरणाचे महत्त्व कळेल. अध्याय समाप्त. श्री गुरुचरित्र मराठी अनुवाद. अध्याय 37. गृहस्थाश्रमातील आचारधर्म. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, मुनी, त्यानंतर श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या विप्रांना आणखी काय सांगितले? सिद्ध म्हणाले, त्यानंतर श्री गुरूंनी त्यांना ब्राह्मणांनी कसे आचरण ठेवावे यावर सविस्तर निरूपण केले. त्याविषयी थोडक्यात सांगतो ऐका. ब्राह्मणांनी गृहस्थाश्रमात असताना आपल्या घरात जळणाची लाकडे, दिवे, मणी, तूप, तीळ, कृष्णाजी, लोकरीची वस्त्रे, काळे मांजर या गोष्टी संग्रही ठेवाव्यात. सारस पक्षी व धेनू पाळावी. त्यांच्या गृहात स्वतंत्र देवघर असावे. देवपूजेचे सर्व साहित्य असावे. देवघर स्वच्छ असावे. तेथे रांगोळी काढावी. उत्तम आसनावर बसून घरातील देवांची भक्तीने नित्यपूजा करावी. उदक, अग्नी, मानस, सूर्य, स्तंडिलस्थ प्रतिमा, यज्ञ, धेनू, ब्राह्मण, गुरु, शाळीग्राम ही सर्व विष्णूंची अधिष्ठाने आहेत. त्यांची गुरूंच्या आज्ञेनुसार विधियुक्त पूजा करावी. देवशास्त्र दृष्टीने योग्य दिशेस ठेवावे. त्यानंतर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना प्राणायाम, अंगन्यास, ध्यान, देवपूजेच्या साहित्याची मांडणी, आवाहन, अभिषेक, मंत्रोच्चार यासह षोडशोपचारांनी कसे पूजन करावे याचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. फुलाचे प्रकार, देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत, कोणती फुले घेऊ नयेत, कोणत्या देवाला कोणती फुले वाहावीत, कोणती फुले वाहू नयेत व पुष्पार्चनाची कोणती फुले आहेत हे सांगितले. नमस्कार कसा करावा, केव्हा करावा, केव्हा करू नये, कोणाला करावा, कोणाला करू नये, कोण वंदनीय आहे ते सांगितले. देवांना कसे संतुष्ट करावे, देवांची प्रार्थना कशी करावी, पूजा विसर्जन कसे करावे हे सांगितले. वैश्वदेवाचा विधी, अन्नदानाचे महत्त्व, अतिथीचे स्वागत कसे करावे, अतिथीच्या सेवेने काय पुण्यलाभ होतो, अतिथीचा उपेक्षा केल्याने काय होते, भोजन करताना कोणते नियम पाळावे, मंडल कसे असावे, कोणत्या देवतांचे स्मरण करावे, कोणत्या दिशेला तोंड करून बसावे, भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे, पंत्रावळीसाठी कोणत्या वृक्षाची पाने घ्यावीत आणि कोणती पाने निषिद्ध आहेत ते सांगितले. मग अपोषण, चित्राहुती, प्राणाहुती, मौन यांच्याविषयी सांगून कसे जेवावे, किती वेळात जेवावे, जेवताना किती घास घ्यावेत, घास किती मोठा असावा, कोणाच्या संगतीत जेवावे, जेवताना कसे बसावे, कसे बसू नये, कोणत्या स्थानी जेवू नये, जानवे कसे ठेवावे, अन्न उष्टे कधी होते, जेवताना दीप का प्रदीप्त ठेवावा आणि स्त्रीसाठी अन्न अवशिष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ विवेचन केले. पाणी कसे प्यावे, कसे पिऊ नये, कुठले पाणी प्यावे, कुठले पिऊ नये, कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये, जेवताना कोणते वस्त्र नेसावे हे सांगितले. जेवल्यावर आधी चूळ भरावी, मग हात धुवावे, मुख प्रक्षालन करावे, दात घासावे असा क्रम सांगितला. काय खावे, काय खाऊ नये, तिथी, वारी, दिवसा, रात्री कोणते अन्नपदार्थ निश्चिंत असतात, कोणते दूध वर्ज्य असते, पर्जन्यकाळी कोणते पाणी धोक्याचे असते, कोणते अन्न शिळे असते, कोणत्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते, तांबूल कोणी भक्षण करावा, कोणी करू नये, तांबूल तयार करताना पान कसे घ्यावे, तांबूल आणि सुपारी यांचे गुणदोष काय आहेत, भोजनानंतर काय करावे, झोपण्याची खाट कशी असावी, ती कोणत्या लाकडाची असावी, ती विणण्याचे शुभ मुहूर्त, शुभ वार कोणते, त्यांची काय फले आहेत, कुठे कसे निजावे, कुठे निजू नये,
रात्री शयन करताना कोणती स्तोत्रे म्हणावीत, श्रीसंग केव्हा करावा, केव्हा करू नये, श्रीसंग करताना कोणती काळजी घ्यावी, श्रीसंगाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितला. श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, अहो, अशा प्रकारे गृहस्थाश्रमात विवेकयुक्त, सुविचारपूर्वक व शास्त्रविधीला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वंद्य होतो. त्याला धन, मान, यश, सिद्धी, आयुष्य, आरोग्य, उत्तम संतती यांचा लाभ होतो. ते ऐकून त्या ब्राह्मणांनी कृतज्ञतेने श्रीगुरूंचे पाय धरले आणि म्हणाले, स्वामी, तुम्ही खरोखरच उद्धारकर्ते आहात. तुम्ही मला ज्ञान देऊन माझे अज्ञान दूर केले, त्यामुळे मी धन्य झालो आहे. तरी यापुढे अशीच कृपादृष्टी ठेवा. त्यावेळी त्यांचा मनोभाव पाहून श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. म्हणाले, विप्र, आता तुम्हाला भिक्षा मागावी लागणार नाही. तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तुम्ही सुखात राहाल. तुमची मुले बाळे आनंदात राहतील. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की त्याच्या श्रवण पठनाने अज्ञानाचे निरसन होऊन मनुष्य ज्ञानी होतो. त्याला सर्व अभिष्ट प्राप्त होते. त्याचे कल्याण होते. या अध्यायाची फलश्रुती आहे. व्यवहार ज्ञान वाढेल, गृहस्थाश्रमात सुख लाभेल. अध्याय समाप्त. श्री गुरुचरित्र अध्याय 38. मराठी अनुवाद. भास्कर ब्राह्मणाची समाराधना. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक भक्तगण श्री गुरु नृसिंह सरस्वतींना द्रव्य अर्पण करत असत, पण त्याचा स्वीकार न करता ते त्या भक्तांना अन्नदान करायला सांगत असत. त्यामुळे गाणगापुरात नित्य समाराधना चालत असत. एकदा काश्यप गोत्रातील भास्कर नावाचे गरीब ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी आले होते. आपण श्रीगुरूंना स्वहस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्यांचा संकल्प होता. त्यांनी 3 माणसांना पुरेल इतका शिधाही आणला होता. पण नित्य चालणाऱ्या समाराधनामुळे त्यांना श्रीगुरूंना जेवू घालण्याची संधीच मिळाली नाही. ते 3 महिने इतरांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होते. ही गोष्ट काही लोकांना समजली तेव्हा ते कुत्सितपणे हसून म्हणाले, हे ब्राह्मण श्रीगुरूंना भोजन देण्याचे निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहत आहेत. याची त्यांना लाज कशी वाटत नाही? यांनी आणलेली सामग्री ही तुटपुंजी आहे. तीच श्रीगुरू, त्यांचे शिष्य व भक्त कसे जेवणार? यानंतर सर्वच लोक त्यांची उघड चेष्टा करू लागले. ते गरीब ब्राह्मण कोणाला काय बोलणार? लोकांचे वाग्बाण ते मुकाट्याने सहन करत असत. एके दिवशी श्रीगुरू त्यांना म्हणाले, आज तुम्ही स्वयंपाक तयार करा. मी तुमच्याकडची भिक्षा घेणार आहे. हे ऐकून आनंदित झालेल्या भास्करांनी बाजारातून तूप, भाज्या आदी वस्तू आणून सोवळ्याने स्वयंपाक तयार केला. ही गोष्ट ब्राह्मणांना कळताच आज मठात समाराधना होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जायला निघाले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, आज इथेच जेवायचे आहे. तुम्ही सर्वांनी स्नान करून या. त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली. काही वेळाने श्रीगुरूंनी भास्करांना त्या ब्राह्मणांना बोलावून आणायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी नदीवर जाऊन त्या सर्वांना श्रीगुरूंचा निरोप सांगितला. तेव्हा ते म्हणाले, मठातील सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल. मग तिथे येऊन आम्ही काय करणार? म्हणून तुम्ही स्वयंपाक करून आधी श्रीगुरूंना जेवू घाला. भास्करांनी मठात येऊन श्रीगुरूंना ब्राह्मणांचा विचार सांगितला. तेव्हा ते म्हणाले, मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे आणि तुम्ही आम्हाला वाढायचे आहे. ते ऐकून ते विचारात पडले. 2-3 माणसाला पुरेल एवढ्या स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्राह्मण समाज कसा जेवणार याची त्यांना चिंता वाटू लागली. पण श्रीगुरू आपले सत्व राखतील अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. मग श्रीगुरूंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले. त्यांना 4000 पंत्रावळी तयार करायला सांगितल्या. मग त्यांच्याच आज्ञेने
भास्करांनी सर्व ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. तेव्हा ते म्हणाले, आज मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही आणि तुमचे अन्नही पुरेसे नाही. मग आमच्या पात्रात एक एक शीत वाटणार आहात का? यावर ते काहीच बोलले नाहीत. श्रीगुरूंवर भार टाकून ते गप्प राहिले. त्यानंतर त्यांनी श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा केली. मग त्यांच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या सन्मुख आणून ठेवली. श्रीगुरूंनी त्यांना स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या वस्त्राने भांड्यावर आच्छादन करण्यास सांगितले. त्यांनी तसे केल्यावर श्रीगुरूंनी अभिमंत्रित जलाने त्या भांड्यावर प्रोक्षण केले. मग ते भास्करांना म्हणाले, पंत्रावळी मांडलेले आहेत, आता वाढायला घ्या. हे वस्त्र काढून टाकू नका. ते किंचित बाजूला सरकवून त्या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रामध्ये काढून घ्या आणि मगच वाढा. त्याप्रमाणे त्यांनी एकेका पंत्रावळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला. श्रीगुरूंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढण्याचे काम दिले. तेव्हा तेही भराभर वाढू लागले. ती सर्व मंडळी एवढे अन्न भरून नेत होती, तेवढे अन्न मूळ पात्रामध्ये पुन्हा भरलेले दिसत होते. हे पाहून वाढप्यांना, पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना आश्चर्य वाटत होते आणि श्रीगुरूंच्या अगाध लीलेचे कौतुकही वाटत होते. श्रीगुरूंच्या पंक्तीला बसून सर्वच ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर स्वाद घेतला. त्यांनी प्रत्येकाला तांबूल देण्याची ही व्यवस्था केली होती. मग ब्राह्मणाची कुटुंबे जेवली. त्यानंतर गावातील सर्व जातीच्या लोकांनी तिथे येऊन भोजन केले. पांतस्थ जेवले, गुरेवासरे जेवली. पोटभर अन्न खाऊन पशुपक्षी तृप्त झाले. त्या दिवशी गाणगापुरात कोणी उपाशी राहिला नाही. तरीही ती पात्रे तशीच भरलेली होती. त्यानंतर श्रीगुरूंनी वस्त्र काढून घेतले आणि पात्रातील अन्न जलचरांना घालण्यास सांगितले. भास्करांचा आनंद काय वर्णन करावा. त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. श्रीगुरूंनी त्यांना तुमचे दारिद्र्य दूर होईल, तुमचे पुत्र पौत्र सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला. या घटनेमुळे श्रीगुरूंची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. या अध्यायाची फलश्रुती आहे, घरात धनधान्याची कमतरता पडणार नाही. अध्याय समाप्त.